सरप्राईज देणारे मेन कॅरेक्टर हे 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 मेन कॅरेक्टर आहे. बघू आपण काय सरप्राईज देता येतं. चालू होती म्हणजे इथे उतरल्यानंतर पुढे एक मस्त छान असं धरण होतं आणि ते धरण पार करून आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं होतं. खूप छान होतं, खूप छान होतं. मला तर हे सरप्राईज खूप आवडलं. आणि पहिल्यांदा तर असं म्हणजे यांनी सांगितलेलंच नाही, की कल्पनाच नव्हती की हे असं पण जळगावमध्ये जामनेरमध्ये ही असं काही गोष्ट असू शकते. असं खूप छान मजा आली. गाडी पिकअप करण्यासाठी आलेली होती. अद्वितला पुढे बसायला लावलं, पण मग नाही, त्याला पुढे बसायचंच नव्हतं, त्याला मागेच बसायचं होतं. आणि त्यानंतर ना आम्ही निघालो. ते आम्हाला डायरेक्टली रूमवरच ड्रॉप करणार होते. खूप छान वातावरण होतं. ऊन पाऊस असं वातावरण चालू होतं. आणि फायनली आम्ही पोहोचलो रूमच्या इथे. खूप एक्साइटमेंट होती की काय असणार आहे असं. आणि जशी रूम उघडली, वाव, खूप छान वाटलं मध्ये जाऊन, खूप छान. आणि हे सरप्राईज तर माझ्यासाठी मी शब्दात नाही सांगू शकत आहे की काय फिलिंग होती ती त्यावेळेला. आणि अद्वितकडे बघाल तर बघा, माझ्यापेक्षा जास्त एन्जॉय तर तो करतो. त्यानंतर थोडा वेळ आम्ही झोप घेतली. आणि उठल्यानंतर बाहेर जाऊन बघतो तर काय, वाव, खूप छान वातावरण झालेलं होतं. पाऊससुद्धा चालू होता, बघू शकता तुम्ही. आणि अद्वित आम्ही सर्व तयार झालो आणि पटापट पावसाचा आनंद घ्यायला आम्ही मस्तपैकी छान ग्राउंडमध्ये गेलो. पाऊस इथून तर थोडाफार कमी झालेला होता, पण वारा, हवा, असं वाव, खूप छान वातावरण झालेलं होतं. खूप छान एन्जॉय केला, खूप सारे फोटो काढले. आणि इतकं छान वातावरण आणि अद्वित आणि माझा डान्स होणार नाही, इम्पॉसिबल. आम्ही दोघांनी मस्तपैकी ग्राउंडमध्ये छान डान्स केला. त्याच्यानंतर त्याच्या पप्पांनी पण थोडेसे त्यांचेही फोटोशूट केला. दरवेळेस ते फक्त आमचेच करतात, पण यावेळेस त्यांनी त्यांचाही स्वतःचा केला. थोडं पुढे जाताच महादेवांची एवढी मस्त छान मोठी मूर्ती होती. समोर मोठे नंदी होते. खूप छान वाटत होतं. आणि महादेवांच्या वरती तर तुम्ही ते ढग दिसताच आहे. तुम्ही बघू शकता की वातावरण काय असेल तिथे, आय कांट एक्सप्लेन. आणि त्यानंतर ना अद्वितला आणि त्याच्या पप्पांना सध्याचा ट्रेन करायचा होता. ये माझी बॉडी. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ना हे आउटडोअर गेम्स होते. त्याच्यानंतर मी पटकन अद्वितला वरती उचललं आणि त्याच्यानंतर ना त्याच्यासोबत थोडासा खेळायचा प्रयत्न केला. ते थोडंसं जरा ओलं होतं, त्याच्यामुळे जास्त जमत नव्हतं खेळायला. बट जसं आलं तसं आम्ही एकदम छान एन्जॉय केला दोघांनी पण मिळून. त्यानंतर थोडं पुढे येताच हे असं सुंदर असं दृश्य दिसत होतं. आणि ही जी बोट दिसते ही हाऊस बोट आहे. याची राईड करण्यासाठी आपल्याकडे 2 ते 3 तास असायला तर स्पेशल. आणि हा विला, आणि ह्या विल्याच्या बाहेर स्विमिंग पूल. वाव, खूप छान वातावरण होतं. आणि याच्यामध्ये आमच्या आधीचं मम्मी विमान, मम्मी विमान, मम्मी विमान हे चालू होतं. आणि त्यानंतर आम्ही रूमकडे यायला निघालो आणि आलो तर काय, वाव, एक्झॅक्टली दरवाजाच्या बाहेर मोर बसलेला होता. त्यानंतर फटाफट तयार झालो आणि स्विमिंग पूलमध्ये जाण्याचं ठरवलं. रात्र झालेली होती, पण मग म्हटलं की ठीक आहे, चला तरी जाऊया. सेफ्टी तर तिथे आहे, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची भीती नव्हती. आणि अद्वित तर आलाच नाही, कारण की त्याला खूप भीती वाटत होती. आणि सो खोल असल्यामुळे आम्ही पण पहिले सेफ्टीला प्रायोरिटी दिली की नाही, एन्जॉय तर करायचं आहे, पण सेफ्टीसोबत. त्यानंतर रूममध्ये येऊन बघतो तर वाव, सर्व ऑलरेडी डेकोरेशन सर्व झालेलं होतं. केक आणलेला होता. त्यानंतर आम्ही तयारी करून मस्तपैकी एक छान छोटंसं कपल डान्स करायचा ठरवला. आणि फायनली तो आम्ही एकच टाइम ट्राय करून सक्सेस झाला. पाण्यामध्ये खेळून आलो, भूक लागलेली, त्याच्यामुळे जेवायला आलो. तो जेवण खूप छान होतं. आणि त्यानंतर अतिथी खाणं सोबत चालू झालं. त्यानंतर आम्ही ग्राउंडमध्ये मस्त छान केक कट केला. आम्ही छान असं सेलिब्रेशन केलं फायनली. त्याच्यानंतर I know you're not mine, it's just my turn, but we can still have fun for now. खूप छान होतं.